पहिले 3 नियम मी तुम्हाला म्हटलं ना, उद्देश मी तुम्हाला सांगणार आहे. घातांकाच्या नियमांचे हेतू किंवा उद्देश काय आहेत, तर पहिले 3 नियम प्रक्रियांचे आहेत, गुणाकार आणि भागाकार. आणि प्रक्रिया होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते. दुसरा नियम सांगतो, पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते. वजा एकचा, आता तुम्ही म्हणणार काय हे लावलंय बाबा तो, वजा एकचे कितीपर्यंत घात घेणार आहे, तर याच्या हे तुम्हाला सांगण्यापाठीमागं इथं आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर करतोय. आपली एक कॉन्सेप्ट क्लिअर करतोय, कोणती ती तुमच्या लक्षात येईल. पण ते घातांक पूर्णांकात असेल तर त्याचा छेद घालवण्यासाठी आपण अति महत्वाचा नियम वापरतोय, लक्षात ठेवा. कोणता, तर घाताचा घात बरोबर घातांकांचा गुणाकार, नियम क्रमांक 4. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंकगणित या विषयातील घातांक या घटकावरती चर्चा करत होतो आणि पाठीमागच्या सेशन मध्ये आपण घातांकाचे नियम शिकलोय. आपण लिहून घेतलेले नाहीत, घातांकाचे नियम शिकलेलो आहोत. आठवतंय, घातांकाचे नियम आपण शिकलेलो होतो. आणि या घटकामध्ये या सेशन मध्ये आपण घातांकाचे नियम आणि त्यांचा उद्देश काय ते एक वेळ आपण रिवाइज करणार आहोत. पाठीमागच्या सेशन मध्ये आपण काय शिकलोय आणि त्यावर आधारित असणारे जे प्रश्नांचे प्रकार आहेत तेही आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि एक सूचना महत्वाची, जर तुम्ही आपला वेनेटरचा चॅनल YouTube चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आगाऊ मिळून जाईल, अगोदरच ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके. आणि तुमच्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही लिंक, YouTube चॅनलची आपली लिंक शेअर करा. ओके. तर चला मित्रांनो, आपण घातांक या प्रकरणात आपण पाठीमागच्या सेशन मध्ये काय पाहिले होते, तर घातांकाचे नियम पाहिले होते, बरोबर. घातांकाचे एकूण नियम किती आहेत, तर मूळचे नियम 7च आहेत. मूळचे नियम 7च आहेत. आणि तुम्हाला मी एक एक्स्ट्रा नियम दिला होता, 8वा नियम, जो 7व्या नियमावर आधारित आहे. तो घातांकाच्या चिन्हा संदर्भात किंवा घातांक हा धन असला पाहिजे या संदर्भात. आता बघा, आपण जे नियम पाहिले होते ते नियम कसे होते, कोणकोणते नियम होते बघा. तर नियम क्रमांक 1 बघा, नियम क्रमांक 1 काय होता, तर a चा m घात गुणिले a चा n घात, a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात, a चा m अधिक n घात. ओके. दुसरा नियम काय होता मित्रांनो, तर दुसरा नियम होता a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात. तिसरा नियम आपण काय पाहिलेला होता, तर a चा 0 घात बरोबर 1. असे पहिले 3 नियम होते. चौथा नियम काय होता बघा मित्रांनो, चौथा नियम काय होता, तर a चा, बघा चौथा नियम होता a चा m घात, a चा m घात कंसाचा n घात, कंसाचा n घात बरोबर a चा m गुणिले n घात. पाचवा नियम काय होता मित्रांनो, तर a चा m घात गुणिले b चा m घात बरोबर a गुणिले b कंसाचा m घात. किंवा हा नियम आपण उलटा पाहिलेला होता, जसा पाहिला तसाच लिहितो, a गुणिले b कंसाचा m घात बरोबर a चा m घात गुणिले b चा m घात. सहावा नियम काय होता मित्रांनो, तर a छेद b कंसाचा m घात बरोबर a चा m घात छेद b चा m घात. असे 6 नियम होते. 6. सातवा नियम काय होता बघा मित्रांनो, तर सातवा नियम a चा वजा m घात बरोबर 1 छेद a चा m घात. ओके. आणि आठवा नियम काय होता, आठवा नियम काय होता, तर a छेद b कंसाचा वजा m घात बरोबर b छेद a कंसाचा m घात. ओके. असे 8 नियम. आता 8 नियम जे आहेत ते तुमच्या समोर मी बघा असे मांडलेले आहेत.
पहिल्या टप्प्यात 1, 2 आणि 3 नियम लक्षात ठेवा. हे जे आहेत ना हे पहिले हे या प्रक्रिया आहेत लक्षात ठेवा. या प्रक्रिया आहेत. प्रक्रिया म्हणजे कोणत्या तर गुणाकार आणि भागाकार. आता लक्षात घ्या गुणाकार आणि भागाकाराची प्रक्रिया असेल. आता a चा शून्य घात म्हणजे लक्षात ठेवा त्याच संख्येला त्याच संख्येने भागला असता उत्तर 1 येतं आणि घातांक 0 येतो. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे पाठीमागच्या सेशन मध्ये. कोणत्याही संख्येचा शून्य घात नेहमी एकच का असतो हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणून हा प्रक्रियेमध्ये हा नियम येतो लक्षात घ्या. तर गुणाकाराची आणि भागाकाराची प्रक्रिया असेल गुणाकाराची किंवा भागाकाराची प्रक्रिया असेल तर त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची लागते आपल्याला. काय महत्वाचं लागतंय तर इथले पाये समान असावे लागतात. घातांकामध्ये त्यांचे काय लागतात पाये समान लागतात लक्षात ठेवा. तर हे पाये समान इथं बघा a चा m घात आहे. a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर काय आहे तर a चा m अधिक n घात किंवा a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात. इथं पण बघा हे पाये समान असावे लागतात. काय लागतात पाये म्हणजे इथं a तुमचे घात वेगळे असले तरी चालतील पण पाये काय लागतात समान लागतात. पाये समान असावे लागतात आणि पाये समान असल्यानंतरच तुम्ही काय करू शकताय तर घातांकांचा गुणाकार किंवा भागाकार करू शकताय किंवा हा नियम आपण वापरू शकतोय. मग याच्यातून एक गोष्ट लक्षात येते. एक गोष्ट काय लक्षात येते तर घातांकावरचे प्रश्न सोडवताना सर्वात महत्वाची गोष्ट दिलेल्या उदाहरणातील पाये समान असले पाहिजेत. काय म्हणतोय मी दिलेल्या उदाहरणातील पाये समान असले पाहिजेत. पाये समान पाहिजेतच. जर उदाहरणात पाये समान दिले असतील उदाहरणामध्ये जर पाये समान दिले असतील तर अतिउत्तम. आणि जर पाये समान दिले नसतील तर आपलं पहिलं कर्तव्य या प्रकरणातील प्रश्न सोडवताना आपलं पहिलं कर्तव्य राहतं ते म्हणजे पाये समान नसतील तर पाये समान करून घ्यायचे. पाये समान करून घ्यायचे लक्षात ठेवा. आणि मग पाये समान करण्यासाठी जे हे 3 नियम आहेत लक्षात ठेवा. हे जे 3 नियम आहेत ना 4था 5वा आणि 6वा नियम हे नियम कशासाठी आहेत तर घातांकाचे पाया समान करण्यासाठी. कशासाठी नियम आहेत पाया समान करण्यासाठी. आता तुम्ही म्हणणार कसं काय बाबा पाये समान होतात या नियमानुसार तर हे नियम पाये समान करण्यासाठी वापरले जातात. त्यात पण मी तुम्हाला शिकवताना हे सांगितलं होतं नियम क्रमांक 4 आहे तो अतिशय महत्वाचा नियम आहे. इम्पॉर्टंट नियम आहे लक्षात ठेवा. IMP याला म्हटलं होतं आपण का तर हा नियम बऱ्याच उदाहरणांमध्ये जवळजवळ 90% उदाहरणांमध्ये घातांकातील 90% उदाहरणांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हा नियम वापरला जातो. मी काय म्हणतोय घातांकातल्या 90% उदाहरणांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हा नियम वापरला जातो. म्हणून हा नियम अतिशय महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. ओके. आणि 5वा आणि 6वा नियम सुद्धा पाये समान करण्यासाठीच वापरले जातात. पाये समान करण्यासाठीच वापरले जातात. हे 3 नियम महत्वाचे आहे पण त्यातला हा नियम सर्वात महत्वाचा आहे. या सगळ्यांमध्ये हा नियम महत्वाचा आहे लक्षात घ्या. 7वा आणि 8वा नियम कशासाठी आहे लक्षात ठेवा. हे 7वा आणि 8वा जो नियम आहे का नाही तर 7वा आणि 8वा नियम ह्या बघा ह्या नियमांचं काम काय आहे. 7व्या आणि 8व्या नियमाचं काम काय आहे लक्षात ठेवा. तर या नियमांचं काम आहे काय तर घातांक धन बनविण्यासाठी. काय म्हणतोय मी घातांक धन बनवण्यासाठी 7वा आणि 8वा नियम आहे. बघा आता पहिले 3 नियम मी तुम्हाला म्हटलं ना उद्देश मी तुम्हाला सांगणार आहे. घातांकाच्या नियमांचे हेतू किंवा उद्देश काय आहेत तर पहिले 3 नियम प्रक्रियांचे आहेत गुणाकार आणि भागाकार. आणि प्रक्रिया होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते. दुसरा नियम सांगतो पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते. म्हणजे या दोन्ही नियमांमध्ये काय सांगितलं जातंय पाये समान असतील तर पुढे काहीतरी होतंय. पाये समान नसतील तर नाही. पाये समान असतील तर पुढे काहीतरी आपल्याला करता येते. म्हणजे पहिला प्रेफरन्स घातांकाचं उदाहरण सोडवताना पहिलं प्राधान्य पाया समान करण्यासाठी द्यायचं. आणि दुसरा प्रेफरन्स लक्षात ठेवा घातांक नेहमी धन असला पाहिजे. घातांक नेहमी काय असला पाहिजे
धन संख्या असली पाहिजे. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं, पाठीमागच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं, जर तुम्हाला असं विचारलं की 8चा वजा दुसरा घात काय, आता जर 8चा दुसरा घात तुम्हाला विचारलं तर तुम्ही 8 गुणिले 8 काय करू शकता, 64 उत्तर काढू शकता. 8चा दुसरा घात म्हणजे 8च 2 वेळा गुणाकाराच्या रूपात मांडणी करू शकता. पण 8चा वजा 2 घात म्हटल्यानंतर नाही ना करता येत आपल्याला. वजा 2 वेळा तुम्ही कसा काय गुणाकाराच्या रूपात मांडणार 8ला, वजा 2 वेळा, कारण वजा ही संख्या नैसर्गिक संख्या नाही, मोज संख्याच नाही ना. मग ती मोज संख्या असली पाहिजे ना, घातांक. त्यामुळे पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी आणि दुसरा प्रेफरन्स घातांकाचं चिन्ह नेहमी धन असलं पाहिजे. उत्तर काढण्यासाठी, फायनल आन्सर काढण्यासाठी घातांकाचं चिन्ह काय असणं गरजेचं आहे, धन असणं गरजेचं आहे. आणि मग घातांकाचं चिन्ह धन असण्यासाठी किंवा धन करण्यासाठी, मायनस घातांक आहे ना इथं पण मायनस घातांक आहे, तर तो प्लस करण्यासाठी 7वा आणि 8वा नियम वापरला जातो. त्यामुळे 7वा आणि 8वा नियम सुद्धा महत्वाचा आहे. पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी आणि 4, 5 आणि 6 क्रमांकाचे जे हे 3 नियम आहेत, हे 3 नियम पाये समान करण्यासाठी वापरले जातात, लक्षात ठेवा. आणि 7वा आणि 8वा नियम घातांकाचं चिन्ह धन असण्यासाठी वापरला जातो. इथपर्यंत क्लिअर झालं? क्लिअर झालं. जरी नसलं समजलं, थोडं काही अडचण असेल तर पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा हे पहा, पण हे समजूनच घ्या. आता यावर बघा आपण पुढं. मग आता ह्या घातांकाच्या 8ही नियमांवर आधारित असणारे प्रश्नांचे प्रकार आपण थोडक्यात बघूया. थोडक्यात थोडे प्रश्न बघूयात. आता प्रश्न डायरेक्ट घेऊया. आतापर्यंत आपण फक्त नियम पाहत होतो. ओके, तर आता बघा, एक प्रश्न सिंपल मी तुम्हाला विचारतो. सिंपल प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे, वजा 1चा, बघा प्रश्न काय आहे, तर वजा 1चा चौथा घात गुणिले वजा 1चा 5वा घात गुणिले वजा 1चा 17 घात गुणिले वजा 1चा 22 घात बरोबर किती. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना बहुधा विद्यार्थी चुकतात. आता काही जण ह्याचं उत्तर काय काढतात माहितीये का, काही जण म्हटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही जण याचं उत्तर काढतात 4 आणि 5 9, 9 17 आणि 9 26, 26 आणि 22, 26 आणि 2 28 आणि 20 48. 48 उत्तर काढणारे विद्यार्थी सुद्धा भरपूर आहेत. या प्रश्नाचं उत्तर 48 काढतात. बघा मी काय म्हणतोय, 48. तुमच्यापैकी बरेच जण असतील. आता तुम्ही म्हणाल नाही बाबा आम्ही 48 उत्तर काढलं नाही, 48 उत्तर काढलं नाही. काहींचं उत्तर वजा 1 येतं, काहींचं उत्तर 1 येतं, काहींचं उत्तर 48 येतं. असं वेगवेगळी उत्तरं येऊ शकतात. बघा आता इथं मुलगा काय करतो, इथं एक गोष्ट फिक्स आहे. बघा इथं 22 आहे. ओके, तर इथं वजा 1चा चौथा घात काय आहे, वजा 1चा चौथा घात गुणिले वजा 1चा 5वा घात गुणिले वजा 1चा 17 घात गुणिले वजा 1चा 22 घात असं दिलंय. म्हणजे इथं हा प्रश्न तर घातांकाचा आहे, हा प्रश्न घातांकावरचा आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणचे पाये समान आहेत, पाये समान आहेत. पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते, बेरीज होते. घातांकांची काय होते, बेरीज होते. मग मी काय करतो, इथं वजा 1 पाया एकदाच घेतो आणि घातांकांची बेरीज काय आहे, घातांक 4 अधिक 5 अधिक 17 अधिक 22. आणि मग ह्या सर्वांची जर बेरीज केली तर बघा इथं वजा 1, वजा 1चा 4 आणि 5 9, 9 आणि 17, 17 आणि 9 26, 26 आणि 22, 26 आणि 2 28 आणि 20 48. वजा 1चा किती घात आला, 48 आला. म्हणून बरेच जण 48 उत्तर देतात, पण वजा 1चा 48वा घात 48 नसतंय हो, 48 नसतंय. मग आता काय जण आता 1चा किती घात केला, 1च्या बाबतीत बरं का, 1चा समजा 5वा घात केला, 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1, 1 2 3 4 5, उत्तर काय येणार आहे हो, 1. गुणाकाराच्या रूपात 1 कितीही वेळा मांडलं, मी काय म्हणतोय, गुणाकाराच्या रूपात 1 कितीही वेळा मांडलं तरी त्याचं उत्तर किती येणार आहे, 1च येणार आहे. ते बदलणार आहे का, नाही, 1च येणार आहे. पण इथं 1 नाही ना, इथं -1 आहे. लक्षात ठेवा, इथं -1 आहे, वजा 1 आहे, ऋण 1 आहे. मग आता बघा मी काय करतो, इथं एक वजा 1चा 1 घात घेतो. वजा 1चा काय करतो, तर 1 घात घेतो. वजा 1चा 1 घात. कोणत्याही संख्येचा 1 घात 30 संख्या असते.
आता तो एक नियम वाढवला जातो बरं का, ते 7 आणि 8 कोणत्याच, म्हणजे हा एक नियम तुमच्या नियमांमध्ये भरायचा, ए चा 1 घात बरोबर ए. हा काही नियम पाठ करायची किंवा लिहायची काही गरज नसते. कोणत्याही संख्येचा 1 घात 30 संख्या असते. वजा 1 चा 1 घात 1च येतं. समजा वजा 1 चा दुसरा घात काय येणार, वजा 1 गुणिले वजा 1 बरोबर 1 की 1 की 1, पण समान चिन्हांचा गुणाकार प्लस येतो, लक्षात ठेवा. ओके. आता वजा 1 चा तिसरा घात घेतो मी, वजा 1 चा तिसरा घात, वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1. तर बघा वजा 1 गुणिले वजा 1 काय येणार हो, प्लस 1 बरोबर का. ह्या दोघांचा गुणाकार प्लस 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1, 1 की 1 की 1च, आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार मायनस येतो. ओके. आता बघा वजा 1 चा चौथा घात घेतो मी, वजा 1 चा. आता तुम्ही म्हणणार काय हे लावले बाबा तू, वजा 1 चे कितीपर्यंत घात घेणार आहे. तर याच्या हे तुम्हाला सांगण्यापाठीमागे इथं आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर करतोय, आपली एक कॉन्सेप्ट क्लिअर करतोय. कोणती ती तुमच्या लक्षात येईल. वजा 1 चा चौथा घात करतो, वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1. आता बघा हे वजा 1 गुणिले वजा 1 यांचा गुणाकार काय येणार, 1 की 1 की 1, तो कसला असणार आहे, प्लस 1 बरोबर, समान चिन्हांचा गुणाकार गुणिले. आता बघा ह्या दोघांचा गुणाकार वजा 1 गुणिले वजा 1 काय असणार आहे, प्लस 1, वजा वजाचा गुणाकार प्लस येतो. मग आता 1 की 1 की 1 आणि समान चिन्ह आहे त्यामुळे ते प्लस 1च येणार. ओके. तर आता इथं बघा मी हे आणि हे याचा विचार करा. वजा 1 चा घातांक 1 असला तर उत्तर वजा 1 आलं, वजा 1 चा घातांक 3 असला तर पण उत्तर वजा 1च आलं, आणि वजा 1 चा घातांक ज्यावेळी 2 येतोय त्यावेळी उत्तर प्लस 1 आलं, वजा 1 चा घातांक 4 येतोय त्यावेळी उत्तर काय आलं, प्लस 1 आलं. ह्याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा. तर वजा 1 चा घातांक, वजा 1 चा घातांक जर 1 किंवा 3 म्हणजे विषम संख्या असतील, विषम संख्या, तर त्याचं उत्तर -1 येतं. विषम संख्या, वजा 1 चा घातांक जर विषम संख्या असतील तर त्यांचं उत्तर वजा 1 येतं. आणि वजा 1 चा घातांक इथं 2 किंवा 4 असेल तर त्याचं उत्तर काय येतंय बघा, प्लस 1 येतंय. म्हणजे वजा 1 चा घातांक जर समसंख्या असेल, समसंख्या असेल तर त्याचं उत्तर प्लस मध्ये येतं. आता हे फक्त वजा 1 चंच नाही, तर कोणत्याही ऋण संख्येच्या बाबतीत लक्षात ठेवा, कोणत्याही ऋण संख्येचा घातांक, कोणत्याही ऋण संख्येचा घातांक जर विषम संख्या असेल तर फायनल आन्सर ऋण संख्याच येते. आणि कोणत्याही ऋण संख्येचा घातांक जर समसंख्या असेल तर फायनली आन्सर धन संख्याच येते किंवा पॉझिटिव्ह प्लस मध्ये येतं, लक्षात ठेवा. म्हणजे तो वजा 1 चा 48 घात आहे ना मित्रांनो, तर वजा 1 चा 48 घात ही समसंख्या आहे की नाही, 48 सम आहे, म्हणजे याचं उत्तर काय येतं, ओनली 1 येतं, फक्त 1 येतं, प्लस 1, -1 उत्तर येत नाही. याचं उत्तर काय येतं, प्लस 1. ह्याच्यावरून एक गोष्ट तुमच्या काय लक्षात आली मित्रांनो, एक गोष्ट काय लक्षात आली, तर पुन्हा एकदा सांगतो, ऋण संख्येचा घातांक जर विषम संख्या असेल, ऋण संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर ऋणच येतं. आणि ऋण संख्येचा घातांक जर समसंख्या असेल तर त्याचं उत्तर धनसंख्या येते किंवा प्लस येतं. हे लिहून ठेवलं तरी चालेल, तुम्ही मी जे तोंडी सांगतोय ते तुमच्या नोट्स मध्ये लिहिलं तरी चालेल. मग आता ह्याच्यावरून बघा एक उदाहरण तुम्ही सोडवा बरं. जर आता सिंपल उदाहरण आहे बघा, वजा 4 चा तिसरा घात बरोबर किती, वजा 4 चा तिसरा घात बरोबर किती. तर बघा इथं काय येणार माहिती आहे का, वजा 4 गुणिले वजा 4 गुणिले वजा 4. ओके. तर बघा आता म्हणजे आता हेच सोडवायची गरज नाही, पण एक उदाहरण आपण सोडवूयाच इथं. तर इथं बघा की याच्यात काय झालं की हे 4 चोक 16, पण समान चिन्हांचा गुणाकार काय येतो, प्लस, म्हणजे 16 गुणिले वजा 4. आता गुणाकार आहे की नाही, 16 चोक 64, 16 चोक किती येतं मित्रांनो, 64. भिन्न चिन्हांचा गुणाकार मायनस येतो, -64. किती आलं उत्तर, मायनस. म्हणजे बघा आता हे असं करायची गरज नाही, ऋण संख्येचा घातांक विषम संख्या असेल
तर उत्तर ऋण संख्याच येते. विषम संख्या आहे की नाही, मग तुम्ही हेच कसं सोडवणार मित्रांनो, तर -4चा तिसरा घात आहे की नाही, तर 4चा घन किती 64, 4चा घन 64 आणि हे डायरेक्ट त्याला मायनस चिन्ह देऊन टाकायचं, मायनस चिन्ह देऊन टाकायचं. -4चा तिसरा घात किती आलं, -64. आता जर तुम्हाला असं विचारलं की -5चा चौथा घात, -5चा चौथा घात, आता मी इथं चौथा घात वगैरे करत बसणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ते -5 गुणिले -5, आता इथं डिटेल नाही, डायरेक्ट 5चा चौथा घात. आता लक्षात घ्या, कोणत्याही संख्येचा चौथा घात काय असतो, कोणत्याही संख्येचा चौथा घात काय असतो, तर लक्षात ठेवा चौथा घात म्हणजेच त्या संख्येच्या वर्गाचा वर्ग असतो. ही एक शॉर्टकट लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचा चौथा घात काय असतो, तर त्या संख्येच्या वर्गाचा वर्ग. 5चा चौथा घात करायचा तर डायरेक्ट 5चा चौथा घात, 5च्या वर्गाचा वर्ग, वर्गाचा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 25चा वर्ग 625, 625 वजा 5चा चौथा घात 625. आता या 625 ला मायनस चिन्ह येणार का प्लस चिन्ह येणार, हा प्रश्न आपल्या समोर येतो. पण मी काय सांगितलंय, ऋण संख्येचा घातांक जर समसंख्या असेल, घातांक समसंख्या आहे, तर येणारं उत्तर पॉझिटिव्ह असतं, प्लस मध्ये असतं. मग ते प्लस चिन्ह नाही टाकलं तर चालतं. प्लस 625 असं आपण लिहित नाही, 625. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, तर वजा 5चा चौथा घात 625. तर बघा, ऋण संख्येचा घातांक विषम असेल तर उत्तर मायनस मध्ये येतं आणि ऋण संख्येचा घातांक सम असेल तर उत्तर प्लस मध्ये येतं. एवढं सिंपल तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं. ही एक कॉन्सेप्ट आपण इथं क्लिअर केली, ही एक कॉन्सेप्ट इथं आपण क्लिअर केली. आता एक बघा, आता एक प्रकार आपण बघू. आता जाता अतिशय महत्वाचा प्रकार, तुम्हीच प्रयत्न करा आणि तो प्रश्न आहे असा परीक्षेला विचारला जाऊ शकतो तुमच्या पोलीस भरतीला, आहे असा, काहीच बदल होणार नाही, काहीच. कदाचित तुम्ही पेपर देतानाच तुम्हाला माझी आठवण होईल, तर मास्तर असं म्हटलं होतं, तोच प्रश्न आहे असा पडला, पडू शकतो. इवलासा प्रश्न असतो, इवलासा. काय प्रश्न आहे बघा, तर प्रश्न असा आहे की 8चा 2/3 घात बरोबर किती. आता बघा, ज्यांना माहित आहे का नाही, प्रश्न इवलासा आहे, एकदम इवलासा, छोटासा छटाकभर आपण म्हणतो, इवलासा प्रश्न आहे. पण पोराचा मुटकुळाच करतो, मुटकुळा करतो म्हणजे जाम करून टाकतो. ज्याला ह्याच्याबद्दल माहितच नाही ना, त्याला जाम करतो. 8चा 2/3 घात बरोबर किती, असा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला आता जर आपण पुन्हा एकदा जर नजर टाकली घातांकाच्या नियमांवरती, घातांकाच्या नियमांवरती जर आपण नजर टाकली ना, तर तुम्ही असं म्हणणार की बाबा रे, असा एखादा कुठला नियम तू दिलाच नाही, एचा यम छेद यन घात असणारा असा कुठला नियम दिलाच नाही ना. म्हणजे घात, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल असा दिलेल्या 8 नियमांमध्ये एकही नियम नाही. मग तू आम्हाला असा प्रश्न कसा विचारला. बर, मी विचारला तर तुम्ही मला शिव्या द्याल, पण बिनधास्त देऊ शकता की बाबा तू हा नियमच नाही, तू आम्हाला प्रश्न का विचारला. तुम्ही मला एक वेळ शिव्या देऊ शकाल, पण परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न आला तर प्रश्नपत्रिका काढणाऱ्याला तुम्ही कितीही शिव्या दिल्या तरी तुम्ही स्पर्धेतनं बाहेर पडू शकता. तुम्हाला त्यांची अजिबात दया येत नाही, ते तुमची अजिबात दयामाया करणार नाहीत. तिथं ते म्हणणार नाहीत बाबा असा नियम नाही तर प्रश्न का विचारू, कारण असा प्रश्न, हाच प्रश्न विचारलाय परीक्षेला, हाच. आणि कदाचित येणाऱ्या परीक्षेत पण तुम्हाला हा प्रश्न कुठल्या नाही कुठल्या प्रश्नपत्रिकेत विचारला जाईल, त्यावेळी तुम्हाला माझी आठवण येईल, कारण मास्तरने प्रश्न विचारला होता जसा तसा आलाय, कदाचित उत्तर पण तुमचं पाठ होईल. आता बघा, मी सांगतो तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा कसा. काहींनी आतापर्यंत मी बोलेपर्यंत प्रयत्न करून त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढलं असेल, उत्तर सुद्धा काढलं असेल, काय हरकत नाही. पण ज्यांना माहित नाही त्यांना हा प्रश्न काहीच कळणार नाही. काय करायचं, 2/3 घात. मग 8चे 2/3 वेळा गुणाकाराच्या रूपात कशी. जर आता बघा तुम्हाला मी सांगतो, इथं हाच प्रश्न कसा असता, तर जर 8चा दुसरा घात असता, 8चा दुसरा घात असता तर आपण 8 गुणिले 8, 8 8 64 उत्तर काढू शकलो असतो. जर दुसरा घात असता तर, म्हणजे दुसरा घात म्हणजे 2 वेळा गुणाकाराच्या रूपात मांडणी. मग आता 2/3 वेळा गुणाकाराच्या रूपात मांडणी कशी करायची, ती पण 8ची. हा प्रश्न पडतोय की नाही, 2/3 वेळा 8ची गुणाकाराच्या रूपात मांडणी कशी करायची, हा प्रश्न पडतोय, बरोबर नाही. म्हणजे अजूनही तुम्हाला सांगतो मी, तर इथं बघा 8चा दुसरा घात असता तर मी उत्तर इझिली काढू शकतोय. इथं कशामुळे त्रास होतो उत्तर काढायला,
कोणत्या संख्येमुळे त्रास होतोय तर ह्या 3 मुळे त्रास होतोय की नाही, ह्या छेदातल्या 3 मुळे त्रास होतोय. घातांक अपूर्णांकात दिलाय त्यातल्या पण त्या अपूर्णांकाच्या छेदामुळे त्रास होतोय आपल्याला. तर गणितातला एक नियम कायम लक्षात ठेवा मित्रांनो, एक नियम कायम लक्षात ठेवा. गणितात जे आपल्याला आडवं येतं त्याला आडवं करायचं, गणितात जे आपल्याला आडवं येतं त्याला आडवं करायचं, नाहीतर ते आपल्याला आडवं केल्याशिवाय राहत नाही. कायम लक्षात ठेवा हा नियम. आपल्याला जे आडवं येतं गणितात त्याला आडवं करायचं, नाहीतर ते आपल्याला आडवं केल्याशिवाय राहत नाही. मग आता याला आडवं करायचं म्हणजे 3 काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. आता एखादा म्हणेल हे बघा काढून टाकलं 3, एवढ्या पण इझी नाही काढायचं, एवढ्या पण इझी नाही काढायचं, त्यावर रेश मारले निघालं 3, असं नाही. तर हे 3 काढलं तर 8चा 2/3 घात आणि 8चा 2 घात याच्या उत्तरामध्ये तफावत येते. म्हणजे गणिताची मूळची किंमत बदलते. आणि कायम लक्षात ठेवा गणिताची मूळची किंमत बदलण्याचा अधिकार आपल्याला नसतो. गणिताची मूळची किंमत बदलण्याचा अधिकार आपल्याला नसतो. तर आपल्याला काय इथं 8चा बघा 8चा 2/3 घात आहे, बरोबर की नाही. तर मूळची किंमत न बदलता आपण फक्त त्याला मेकअप करू शकतो, फक्त मेकअप. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. एखाद्या काय नियम सांगतो मी, नीट ऐका बरं, काही खूप महत्वाचं आहे. एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर ती संख्या कोणाचा तरी या छेदा एवढा घात असते. बघा मी काय सांगतोय, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर ती संख्या कोणाचा तरी इथल्या छेदा एवढा घात असते. म्हणजे 8 कोणाचा तरी तिसरा घात असणार आहे. 8 कोणाचा तिसरा घात आहे हो माहिती आहे आपल्याला. 8 कोणाचा घन आहे तर लक्षात घ्या 8 हा 2चा घन आहे, बरोबर नाही. 2चा घन म्हणजेच काय बघा, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर 2 दुणे 4, 4 दुणे किती येतं 8 येतंय. म्हणजे 8 हा कोणाचा घन आहे 2चा घन. बरं मी घनच का घेतला, मला वेळ लागले का घन घ्यायला तर नाही. तर कशावरून मी घन घेतला, 8 कोणाच तरी घन का विचार केला तर इथं तिसरा आहे, इथं 3 आहे, छेदामध्ये 3 आहे. पुन्हा एकदा बघा, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर ती संख्या कोणाच तरी छेदा एवढा घात असते. मग छेदामध्ये 3 आहे तर 8 कोणाच तरी तिसरा घात असणार आहे. 8 कोणाचा तिसरा घात आहे 2चा. मग मी काय करतो बघा, ह्या 8च्या ऐवजी काय लिहितो माहिती आहे का, 2चा तिसरा घात. 2च्या तिसऱ्या घाताची किंमत किती आहे मित्रांनो 8 आहे. 2चा तिसऱ्या घाताची किंमत 8 आहे. आपण बघा मूळची किंमत बदलली नाही, फक्त रूपडं बदललं, मेकअप केला. पण मेकअप कसा असावा, धुतला की निघून जावा, धुतला की अजिबात परमनंट मेकअप करून चालत नाही. ओके. तर बघा आता इथं म्हणजे 2चा तिसरा घात केला की पुन्हा 8 येते, मूळची किंमत येते. 8च्या ऐवजी 2चा तिसरा घात घेतला. कंसाचा काय आहे इथं 2/3 घात. कंसाचा काय आहे 2/3 घात. आता बघा म्हणजे मूळची किंमत बदलली नाही. आता हा कोणता फॉर्मॅट आला माहिती आहे का, आपल्या घातांकाचे जे आपण नियम पाहिलेत ना त्या नियमांमध्ये अति महत्वाचा नियम जो आपण पाहिला होता कोणता, a⁻m⁻n इज इक्वल टू a⁻m⁻n. a चा m घात कंसाचा n घात बरोबर a चा m गुणिले n घात. म्हणजे घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो. हा अति महत्वाचा नियम आपण पाहिला होता. मग इथं घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. मग इथं काय होणार बघा मित्रांनो, हे 2चा 3 गुणिले 2/3 घात. 2चा काय झाला 3 गुणिले 2/3 घात झाला. आणि मग आता ह्या 3 ला हे 3 कट झालं, हे 3 कट करायचं होतं आपल्याला. आता गुणाकार म्हटल्यानंतर आपण बेसिक मध्ये शिकलोय काटाकाटी आपण गुणाकाराच्या प्रक्रियेत करू शकतो. 3 ला 3 कट झालं म्हणजे इथं काय आलं माहितीये का, इथं आलं 2चा दुसरा घात. 2चा काय आला दुसरा घात. 2चा दुसरा घात म्हणजे उत्तर किती आलं 4. उत्तर किती आलं मित्रांनो, याचं उत्तर 4. उत्तर 4 म्हणजे 8चा 2/3 घाताची किंमत किती आली 4 आली. हे उत्तर आहे, लक्षात ठेवा. हे आपलं फायनल आन्सर. ओके. आता बघा तुम्हाला प्रत्येक वेळी एवढं सगळं करावं लागत नाही, एवढं सगळं करावं लागत नाही. हाच प्रश्न मी कसा सोडवणार बघा, हाच प्रश्न कसा सोडवणार. जर बघा 8चा काय म्हटलंय त्यांनी, 8चा 2/3 घात. 8चा 2/3 घात बरोबर नाही. मग इथं आपल्या एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर ती संख्या कोणाच तरी छेदा एवढा घात असते. मग 8 कोणाचा तिसरा घात आहे तर इथं 2चा तिसरा घात कंसाचा 2/3
3 घात. इथंच 3 ला 3 कट करायचं. 3 ला 3 इथंच कट करा, ते गुणाकार होणार असतो. आणि मग काय झालं इथं 2 चा दुसरा घात किती आलं उत्तर 4. तर एवढं उत्तर आलं. ह्या एक्स्ट्राच्या स्टेप मी करत बसणार नाही. एक्स्ट्राच्या स्टेप मी करत बसणार नाही. चला एक उदाहरण तुम्हाला देतो, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तर 27 चा 81 चा 3/4 घात बरोबर किती. मला तुमच्याकडून या उत्तराची अपेक्षा आहे. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा आणि मग व्हिडिओ ऑन करा. पण तुमच्याकडून मला अपेक्षा आहे तुम्ही प्रामाणिकपणे हा प्रश्न सोडवाल अशी आशा आहे मला. ओके ठीक आहे. काय आहे 81 चा 3/4 घात असा प्रश्न आहे. ओके तर बघा आता काय करायचे आपल्याला. एखाद्या संख्येचा, पुन्हा एकदा तुम्हाला मी रिवाइज करतो, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर ती संख्या कुणाचा तरी छेदा एवढा घात असते. म्हणजे 81 लक्षात घ्या, 81 हा कोणाचा तरी चौथा घात असणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं चौथा घात म्हणजे कसा असतो, वर्गाचा वर्ग. मग 81 कोणाचा वर्ग आहे हो, 9 चा वर्ग आहे. आणि 9 कोणाचा वर्ग आहे, 9 कोणाचा वर्ग आहे 3 चा वर्ग. तर लक्षात ठेवा 81 हा 3 च्या वर्गाचा वर्ग आहे. 3 चा वर्ग 9, 9 चा वर्ग 81. म्हणजे 81 हा 3 चा कितवा घात आहे, चौथा घात आहे. 81 हा 3 चा चौथा घात आहे. मग मी 81 च्या ऐवजी काय लिहितो इथं 3 चा चौथा घात आणि कंसाचा 3/4 घात. मग घाताचा घात म्हणजे घातांकांचा काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. लक्षात ठेवा. मग ह्या 4 ला हे 4 कट झालं म्हणजे इथं 3 चा तिसरा घात म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो, उत्तर किती आलं 27. 81 चा 3/4 घात म्हणजेच उत्तर किती आलं 27. 27 हे त्याचं फायनल आन्सर आलं. 27 हे त्याचं काय झालं फायनल आन्सर. 81 चा 3/4 घात. म्हणजे तुमच्या एक गोष्ट आपण एक महत्वाचा प्रकार इथं कव्हर केला. कोणता, तर एखाद्या संख्येचा घातांक जर अपूर्णांकात असेल, एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर ती संख्या कोणाचा तरी छेदा एवढा घात असते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मी एवढ्या वेळा रिपीट केलंय की माझ्या तोंडून ऐकूनच तुमच्या कानात ते कायमचं बसलं असेल. किंवा तुम्ही थोडं प्रॅक्टिस केलं, तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर आपोआप तुमच्या पण ते लक्षात येऊन जाईल. ओके. एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर काय करायचं, तर ती संख्या कोणाचा तरी त्या घाताच्या छेदा एवढा घात असते. लक्षात ठेवा, हे मी सांगितलं होतं. त्या पद्धतीने तुम्हाला ते जमेल ही. ओके. एक त्याच टाईपचा प्रश्न मी इथं घेतो बघा. फॉर एक्झाम्पल 8/125 कंसाचा वजा 4/3 घात बरोबर किती, असा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे, 8/125 कंसाचा वजा 4/3 घात बरोबर किती. या प्रश्नाचं मला असं वाटतं या प्रश्नाचा उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करावा. कारण याच टाईपचा प्रश्न म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर काय करायचं हे आपलं ऑलरेडी शिकून झालेलं आहे. बरोबर. फक्त मी अगोदर घेतलेल्या प्रश्नांमध्ये आणि या प्रश्नामध्ये फरक एवढाच आहे की अगोदरच्या प्रश्नांमध्ये इथं असा अपूर्णांक दिलेला नव्हता. काय हरकत नाही, तो अपूर्णांक असला तरी आपल्याला अपूर्णांकाचा नियम माहित आहे. अपूर्णांकाचा घात असेल तर त्याचा नियम आपल्याला माहित आहे. किंवा अजून एक बदल केलेला आहे, इथं घातांकाला वजा चिन्ह आहे, घातांकाला काय आहे मायनस चिन्ह आहे. असे 2 बदल या प्रश्नामध्ये केलेले आहेत. ओके. आता त्या प्रकारात बघा याच्यापेक्षा किचकट प्रश्न विचारणार नाहीत. हा थोडा किचकट वाटणारा प्रश्न आहे, पण मी काय सांगतोय कितीही किचकट प्रश्न वाटला तरी त्याला सुरुवातीला आपल्या आवाक्यात घेऊन यायचा. आपोआप तो उत्तर देतो आपल्याला. आपोआप जे त्याचं बरोबर उत्तर आहे ते आपल्याला भेटून जातं. बघा आता काय करायचं याला. तर पहिला सुरुवात काय आहे इथं, तर अपूर्णांकच आहे, अपूर्णांकाचा घातांक अपूर्णांकामध्ये, काय हरकत नाही असू देत. दुसरी गोष्ट काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं घातांकाचं चिन्ह मायनस आहे. घातांकाचं चिन्ह काय आहे मायनस आहे. मग घातांकाचं अपूर्णांकाच्या घाताचं चिन्ह मायनस असेल तर नियम क्रमांक 8 आपल्याला आठवत असेल बघा. काय नियम होता तो, तर a/b
कंसाचा वजा m घात बरोबर b छेद a कंसाचा m घात असा एक नियम होता आपला. बरोबर. हा नियम कशासाठी आहे मित्रांनो, तर घातांकाचं चिन्ह बदलण्यासाठी, घातांकाचं चिन्ह बदलण्यासाठी, घातांकाचं मायनस चिन्ह प्लस म्हणजे मायनस चिन्ह प्लस करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, या अपूर्णांकाला उलटा करावा लागतो. अपूर्णांकाला काय करावा लागतो, उलटा करावा लागतो. उलटा करायचा म्हणजे काय, तर त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. मग 8/125 चा काय होणार इथं, 125/8. हे जर उलटा केला तर या घातांकाचं चिन्ह बदलतं. हा घातांकाचा अपूर्णांक उलटा होत नाही, लक्षात ठेवा. तो 4/3च राहतो, त्याचं फक्त चिन्ह बदलतं आणि ते होतं अधिक 4/3. मग आता बघा इथं घातांकाचं अपूर्णांक दिला आणि त्याचा छेद 3 आहे, तर ही संख्या कोणाचा तरी तिसरा घात असणार आहे. मग लक्षात घ्या 125 हा कोणाचा तिसरा घात आहे, तर बघा 125 हा 5 चा तिसरा घात आहे आणि 8 हा 2 चा तिसरा घात आहे. बरोबर नाही, 125 हा 5 चा तिसरा घात आहे आणि 8 हा 2 चा तिसरा घात आहे. मी इथं काय करतो बघा, तर 125 च्या ऐवजी काय लिहितो, तर 5 चा तिसरा घात आणि 8 ला काय लिहितो इथं 2 चा तिसरा घात आणि त्याचा काय आहे 4/3 घात. आता आणखी एक नियम आपल्याला माहिती आहे, जर अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांचा घात समान असेल तर त्याला आपण कंसाचा घात देऊ शकतो एकदाच. करेक्ट. बघा मग इथं काय होणार, 5/2 कंसाचा तिसरा घात. ओके, 5/2 इथं कंसाचा तिसरा घात. का तर हा 3 घात समान आहे, तो आपण डायरेक्ट कंसाला. आणि त्याचा पुन्हा काय आहे मित्रांनो, 4/3 घात. मग आता घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार होतो की नाही. मग इथं काय होणार, या 3 ला हे 3 कट होणार. करेक्ट, 3 ला 3 कट होणार. म्हणजे इथं काय आलं मित्रांनो, तर 5/2 कंसाचा चौथा घात. आणि हा कंसाचा चौथा घात म्हणजे अंशाचाही चौथा घात असतो आणि छेदाचाही चौथा घात असतो. कोणत्याही संख्येचा चौथा घात करायचा म्हणजे त्याचा वर्गाचा वर्ग करायचा. मग 5 चा चौथा घात काय होणार मित्रांनो, तर 5 चा चौथा घात होणार 625. कसा, तर 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग 25 आणि 25 चा वर्ग 625. म्हणजे इथं किती झालं, तर 625 आणि छेद 2 चा चौथा घात म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 4 चा वर्ग 16. तर याचं उत्तर काय आलं, 625/16. 625/16. ओके, यामध्ये मला असं वाटत नाही काय तुम्हाला त्रास होईल म्हणून. फक्त काय केलं, आपल्या वाक्यात जे नियम आहेत तेच वापरले. बघा इथं काय पहिला नियम काय वापरला आपण, जो आपण म्हटलं होतं पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी. इथं पाया समान करायची गरज नाही हो, पाया समान करायची गरज नाही. दुसरा प्रेफरन्स कशासाठी असतो, तर घातांकाचं चिन्ह मायनस नसलं पाहिजे. मग घातांकाचं मायनस चिन्ह काढण्यासाठी आपण जो नियम दिलेला आहे 8वा नियम, तो इथं वापरला. आणि त्या पद्धतीनं घातांक जर अपूर्णांकात असेल तर तो पहिलाच पॉइंट मी घेतला होता त्यासाठी, कारण तो नियमात नाही, कुठल्याही नियमात असं दिलेलं नाही घातांक अपूर्णांकात असेल. पण ते घातांक अपूर्णांकात असेल तर त्याचा छेद घालवण्यासाठी आपण अति महत्वाचा नियम वापरतोय, लक्षात ठेवा. कोणता, तर घाताचा घात बरोबर घातांकांचा गुणाकार, नियम क्रमांक 4 आपण तिथं वापरतोय. ओके, चल आता पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. पुढचा प्रश्न नवीन प्रकार काय आहे, तर एक सिंपल क्वेश्चन मी इथं घेतो. एक सिंपल क्वेश्चन बघा. तुम्ही आता काय काय करू शकतो आपण बघा. तर 27चा x घात गुणिले 9चा वर्ग बरोबर 3चा चौथा घात, तर x बरोबर किती. बघा आता हा एक प्रश्न आहे. आता खऱ्या अर्थाने या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. मी पीपीटी वर आधारित असणारे प्रश्न पण घेणार आहे, लक्षात ठेवा. पण हे प्रश्न मी का घेतोय इथं आपल्याला, तर सरावासाठी. तुम्हाला कळलं पाहिजे नंतर काय होणार, पीपीटी वरचे प्रश्न म्हणजे तुम्हाला सोडवायला एक्झरसाइज साठी असणारे प्रश्न मी डायरेक्ट प्रश्न येणार समोर सोडवून देणार. पण इथं तुम्ही विचार करू शकता. आता बघा यात काय करायचे आपल्याला, इथं 27चा x घात आहे गुणिले 9चा वर्ग आहे
तर बरोबर 3चा चौथा घात आहे. तर एक्स ची किंमत शोधायची आहे आपल्याला, एक्स ची किंमत काढायची आहे. आता काय करावं लागेल, तर काय करावं लागेल, सिंपल आहे. लक्षात घ्या, घातांक म्हटलं की एक वाक्य लक्षात ठेवा, घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं, घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं. मग आता बघा, इथं पाया 27 आहे, इथं 9 आहे आणि इथं 3 आहे. पाये तर समान नाहीत, तर पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी द्यायचा. मग आता बघा, जर मी म्हटलं तुम्हाला पाये समान असतील तर अतिउत्तम, अतिउत्तम. पण जर पाये समान नसतील, पाये समान नसतील तर उदाहरणात दिलेल्या कंडिशन वरून आपल्याला पाये समान करून घ्यावे लागतात. मग आता बघा, हे पाये समान नाहीत ना, जर पाये समान नसतील तर त्या पायांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध असतो. मग 27चा, 9चा आणि 3चा काहीतरी घातांकित संबंध असणार. तर काय घातांकित संबंध आहे लक्षात घ्या, तर 27 बघा, 27 हा 3चा घन आहे, 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे 27 ला पाया 3 येऊ शकतो, 9 ला सुद्धा पाया 3 येऊ शकतो, आणि इथं ऑलरेडी पाया 3 आहे, म्हणजे पाया समान झाला. मग मी काय करतो इथं बघा, की आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे की नाही, तर बघा इथं मी काय करतो, 27च्या जागेवरती काय घेतो मी, 3चा तिसरा घात, आणि त्याचा काय आहे, एक्स घात, गुणिले 9चा वर्ग आहे की नाही, तर 9 म्हणजे 3चा दुसरा घात आणि त्याचा दुसरा घात, बरोबर इथं 3चा चौथा घात, 3चा चौथा घात. आता बघा इथं 3चा काय झाला माहिती आहे का, 3चा 3x घात गुणिले 3चा बेदुने 4, घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. बघा हा प्रत्येक ठिकाणी नियम वापरावा लागतो की नाही आपल्याला, म्हणून त्याला IMP आपण म्हटलं होतं. बघा हा नियम बऱ्याच ठिकाणी वापरावा लागतो, पाया समान करण्यासाठी वापरावा लागतो, म्हणून मी त्या नियमाला अतिमहत्वाचा नियम म्हटलंय. आणि इथं 3चा काय आहे, चौथा घात आहे. आता पाये समान झाले. आता पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते, बेरीज होते, लक्षात घ्या. मग इथं 3चा 3x अधिक 4 घात बरोबर 3चा चौथा घात. काय आलं, 3चा चौथा घात आलं. मग आता बघा इथं दोन्ही बाजूचे पाये समान झाले की नाही, तर या पायाला हा पाया कट करून टाका, कट करून टाका. मग जर पाये समान असतील तर त्यांचे घात समान असतात. मग 3x अधिक 4 म्हणून बघा काय झालं माहिती आहे का, इथं इथला घात किती आहे, 3x अधिक 4 बरोबर इथला घात किती आहे, 4 आहे. ओके, हा अधिक 4 इकडे गेल्यानंतर काय होणार, वजा 4, म्हणजे या बाजूला आलं 0 आणि इकडे काय आलं 3x. आता हे गुणिले 3 इकडे काय होणार, भागिले 3. 0 भागिले 3 काय होतं, तर x बरोबर उत्तर किती येतं, 0. x ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, 0. x बरोबर 0. हे असंच करावं लागतंय, लक्षात ठेवा. हे मी तरी तुम्हाला हे समजावून सांगतोय, अगदी हेच पटपट पट पण होऊ शकतं, पण हे ज्यावेळी तुम्हाला हे सगळं समजतं त्यावेळी तुम्ही उत्तर फास्ट काढू शकता. ओके, म्हणजे या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. बेस काय आहे याच्यामध्ये, बेस एकच आहे, पाया समान पाहिजे बस. आणि मग पाया समान करण्यासाठी तुम्हाला जे घातांकाचे नियम सांगितलेत, नियम क्रमांक 4, नियम क्रमांक 5, नियम क्रमांक 6 हे तुम्हाला वापरावे लागतात, वापरावे लागतात. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल, लगेच पुढचं उदाहरण आपण बघूया. काय आता अजून एक उदाहरण की सिंपल आहे. आता बघा 7चा 5वा घात गुणिले 7चा x घात बरोबर 49, तर x बरोबर किती. सिंपल उदाहरण, एकदम सिंपल. आता मगाच्या सारखं जास्त अवघड पण नाही. इथं पाया 7 आहे, इथं पाया 7 आहे, इथं मात्र पाया 49 आहे. आता मी काय म्हटलं, पाया समान असेल तर अतिउत्तम, पण जर पाया समान नसेल तर जे असमान पाये आहेत त्यांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध आहे का ते पाहायचं. मग 49 आणि 7चा काही संबंध आहे का हो, तर आहे, लक्षात ठेवा. काय संबंध आहे, तर 49 बरोबर 7चा वर्ग असतं, 49 बरोबर 7चा वर्ग. मग इथं बघा, इथं काय झालं, पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होणार, बेरीज. 7चा 5 अधिक x घात बरोबर 49 म्हणजे 7चा वर्ग. झाले का दोन्ही बाजूचे पाये समान. पाये समान झाले तर ह्या पायाला हा पाया कट करून टाका,
मग काय आलं बघा इथं, तर 5 अधिक x बरोबर काय आलं, तर 2. अधिक 5 तिकडे गेल्यानंतर काय होतं, तर लक्षात घ्या, हे अधिक 5 तिकडे गेल्यानंतर काय होतं, वजा 5 होतं. काय होतं, वजा 5. मग x बरोबर काय आलं, 2 वजा 5. 2 मधून 5 जात नाही, मग 5 मधून 2 गेलं 3, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. तर इथं मित्रांनो x ची व्हॅल्यू किती आली, -3 आली, वजा 3. x बरोबर वजा 3. इथपर्यंत काय अवघड जाण्यासारखं आहे का हो, काहीच अवघड नाही, काहीच नाही. बघा प्रकार बघतोय आपण. आता अजून एक सिंपल उदाहरण बघा, सिंपल उदाहरण. आणि हे जरा सिंपल असलं तरी थोडस महत्वाचं उदाहरण आहे. काय उदाहरण आहे बघा, तर 1000. काय उदाहरण आहे बघा, 1000 चा 7वा घात भागिले 10 चा 18 घात बरोबर किती. एकदम सिंपल उदाहरण आहे. 1000 चा 7वा घात भागिले 10 चा 18वा घात बरोबर किती. मला खात्री आहे या प्रश्नाचं उत्तर तुमचं अगदी बरोबर येऊ शकतं, येणार ही खात्री आहे मला. तुम्ही फक्त थोडा प्रयत्न करा. आता बघा इथं पाया 1000 आहे, इथं पाया 10 आहे. पाये समान आहेत का, ना, पाये समान नाहीत. मग आपल्याला काय करावं लागते मित्रांनो, जर पाये समान नसतील तर पाये समान. बघा असमान पायांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध असतो, तो संबंध शोधता आला पाहिजे. लक्षात घ्या 1000 आणि 10 चा काही संबंध आहे का, तर हो आहे. काय संबंध आहे मित्रांनो, तर 1000 बरोबर 10 चा कितवा घात असतो, 3रा घात असतो. 1000 म्हणजे 10 चा 3रा घात असतो. मग मी काय केलं इथं बघा, 1000 च्या ऐवजी काय लिहितो इथं, 10 चा 3रा घात कंसाचा 7वा घात भागिले 10 चा 18 घात. मग घाताचा घात बघा जवळजवळ प्रत्येक उदाहरणात हा नियम वापरावा लागतो की नाही आपल्याला, म्हणून तो महत्वाचा नियम आहे. घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. 10 चा 3 7 काय झाला, तर 10 चा 21 घात भागिले 10 चा 18 घात. पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते मित्रांनो, बरोबर. मग इथं मी काय करतो, जर इथं 10 चा 21 वजा 18 घात म्हणजेच 10 चा कितवा झाला इथं बघा, 10 चा 3रा घात, आणि 10 चा 3रा घात म्हणजेच काय असतो, 1000. तर ह्या प्रश्नाचं फायनल आन्सर काय आलं मित्रांनो, 1000. तुम्ही याचं उत्तर अगदी बरोबर काढलं असेल बघा, 1000. महत्वाचा प्रश्न. हा प्रश्न पाठीमागे पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे, पोलीस भरतीला येऊन गेलेला हा प्रश्न आहे. एकदम सोपा, सुटसुटीत, सरळ प्रश्न आहे. फक्त इथं लक्षात ठेवा घातांकित संबंध, 1000 म्हणजेच 10 चा 3रा घात. आता 10 च्या घातांकाच्या बाबतीत लक्षात ठेवा, एकावर जेवढी शून्य असतात तेवढा 10 चा घात असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता 10 चा 1 घात बरोबर 10. 10 चा वर्ग किती असतो, 100. 10 चा 3रा घात किती, 1000. इथपर्यंत आपल्याला पाठ असते, बरोबर की नाही. आता इथं बघा एकावर किती शून्य आहे, एकच शून्य आहे तर 10 चा 1 घात. एकावरती 2 शून्य आहेत तर 10 चा 2रा घात. एकावरती 3 शून्य आहेत तर 10 चा 3रा घात. मग 10 चा जर 4था घात असेल, चौथा, तर एकावर किती शून्य असणार, 4 शून्य म्हणजेच 10,000. जर 10 चा 6वा घात, तर एकावर किती शून्य असणार, 6 शून्य. 1 2 3 4 5 आणि 6 शून्य म्हणजे 10 लाख. ओके. 10 चा जेवढा घात असतो तेवढी 1 नंतर शून्य असतात. हे काय 1 नंतर म्हणतोय, 10 नंतर नाही म्हणत मी. 10 चा जेवढा घात असतो तेवढी 1 नंतर शून्य असतात, हे कायम लक्षात असू द्या. ओके. बघा अजून एक प्रश्न, एक नवीन प्रकार. तो प्रकार ही बहुधा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो, बऱ्याच वेळा तो प्रकार परीक्षेला विचारला जातो. काय प्रकार आहे बघा, की जर 0.2 चा 3रा घात गुणिले 10 चा x घात बरोबर 80 असेल, 80 असेल तर
x बरोबर किती, असा प्रश्न आहे बघा. जर 0.2 चा तिसरा घात गुणिले 10 चा x घात बरोबर 80 असेल तर x बरोबर किती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा एक नवीन प्रकार आहे, वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. मग आता काय करायचं, या प्रकारची उदाहरणं सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर x ची किंमत काढायची आहे. लक्षात घ्या, ज्याची किंमत काढायची आहे त्याला नेहमी एकटा पाडायचा. ज्याची किंमत काढायची आहे त्याला नेहमी एकटा पाडायचा. आता इथं 10 चा x घात, तर x ची किंमत काढायची आहे की नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तर 0 पॉइंट बघा इथं 0.2 आहे. दशांश अपूर्णांकाचा घात करताना काय करायचं लक्षात ठेवा, दशांश अपूर्णांकाचा वर्ग करताना, वर्ग म्हणजे दुसरा घात करताना दशांश चिन्हानंतरची घरं दुप्पट होतात. तिसरा घात करताना, घन करताना दशांश चिन्हानंतरची घरं तीनपट होतात. चौथा घात करताना दशांश चिन्हानंतरची घरं चौपट होतात. मी काय सांगतोय नीट लक्ष द्या, लहान लहान गोष्टी खूप मोठा मोठा मॅटर करतात. लहान लहान गोष्टी तुमचं कॅल्क्युलेशनचा वेळ कमी करतात. तर दशांश अपूर्णांकाचा घात करताना काय करायचं, तर दशांश अपूर्णांकाचा दुसरा घात असेल, वर्ग असेल म्हणजे दुसरा घात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं दुप्पट होतात. दशांश अपूर्णांकाचा तिसरा घात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं तीनपट होतात. दशांश अपूर्णांकाचा चौथा घात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं चौपट होतात. ओके, तर पहा मित्रांनो, इथं आता 0.2 चा तिसरा घात आहे. ओके, मी तर करतो थोडक्यात बघा, 0.2 चा तिसरा घात. आता इथं जर केलं आपण बघा, 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2, आपण दशांश अपूर्णांकांचा आपण गुणाकार बेसिक मध्ये पाहिलेला आहे. पाठीमागचे व्हिडिओ आपले रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्ही पहा. तर बघा आता इथं दशांश चिन्हाचा आपण विचार न करता दिलेल्या संख्यांचा गुणाकार करतो. मग 2 दुणे 4, 4 दुणे 8 आलं, 8 आलं. दशांश चिन्हाचा विचार न करता 8 आलं. आणि त्यानंतर आपण काय करतो, दिलेल्या गुणकांमध्ये दशांश चिन्हानंतर असणारी एकूण घरं, जेवढी घरं आहेत ना, उत्तरामध्येही आपण तेवढीच घरे ठेवतो. उत्तरामध्ये आपण काय करतो, तेवढीच घरे ठेवतो. मग इथं 1, 2 आणि 3 घरं आहेत की नाही, तर 3 घरं ठेवायची आहेत. पण इथं ऑलरेडी एकच घर आहे, 2 घरं कमी पडतायत म्हणून 2 0, जिथं उणे तिथं सुने. म्हणजे बघा 0.2 चा तिसरा घात किती आला, 0.008 आला. बरोबर. असं केल्यानंतर प्रत्येक वेळी असं करायचं का, तर नाही करायचं. प्रत्येक वेळी लक्षात घ्या. आता 0.2 चा घन करायचं की नाही, डायरेक्ट काय करायचं, 2 चा घन 8. आता तिसरा घात करताना मी सांगितलं, तिसरा घात करताना टिकली नंतरची घरं तीनपट होतात. इथं टिकली नंतर किती घर आहे, एकच घर आहे की नाही, तर तिसरा घात करताना ती तीनपट होतात. म्हणजे इथं एकच घर आहे तर 1 ची तीनपट 3 घरं होणार. इथं एकच घर आहे, 2 घरं कमी पडतायत म्हणून इथं 2 शून्य घेतले आणि इथं पॉइंट. तर 0.008 याची किंमत आली गुणिले 10 चा x घात बरोबर 80. ही पहिली स्टेप झाली आहे या उदाहरणाची. आता काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x ची किंमत काढायची आहे, ज्याची किंमत काढायची आहे त्याला नेहमी एकटा पाडायचा. लक्षात घ्या, त्याला नेहमी काय करायचा, एकटा पाडायचा. म्हणजे गुणिले 0.008 आहे ना, तिकडे गेल्यानंतर भागिले 0.008 होतं. म्हणजे इथं 10 चा x घात बरोबर 80 छेद 0.008, 0.008. आता काय आलं बघा, दशांश अपूर्णांकांचा भागाकार. बेसिक मध्ये आपण शिकलोय दशांश अपूर्णांक, आठवतंय का? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं दशांश अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार. हे जर आता तुम्हाला घातांकातलं समजा सगळे नियम पाठायचे, सगळं तुम्हाला उदाहरण कसं सोडवायचं सगळं माहिती आहे, पण दशांश अपूर्णांकाचा भागाकारच येत नाही. लटकला ना तिथंच लटकला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट गणित शिकताना प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. मी आठवत असेल तुम्हाला, बऱ्याच वेळा मी म्हटलं लाईटली घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. बेसिक आहे म्हणून त्याला हलक्यात घेऊ नका. बरेच विद्यार्थी बेसिकला हलक्यात घेतात, आवर्ती दशांश अपूर्णांक हलक्यात घेतात. अजिबात नाही चालत, लक्षात ठेवा. जमलंच पाहिजे आपल्याला ते. आता काय करायचं, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इथं छेदामध्ये काय आहे तर 0.008 आहे बघा, 0.008. ओके. आता दशांश अपूर्णांकानं भाग द्यायचा आहे, तर दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिली स्टेप मी तुम्हाला काय सांगितली होती मित्रांनो,
तर अंश आणि छेदामधली टिकली नंतरची घरं समान असणं आवश्यक आहे. समान असणं म्हणजे इथं टिकली छेदामध्ये टिकली नंतर 3 घर आहेत आणि अंशामध्ये एक पण घर नाही, त्या टिकली कुठं असते? इथं असते. तर खाली खाली 3 घर आहेत ना, तर वरती पण 3 घरं करून घ्यायची. 3 घरं नाहीत तर जिथं उणे तिथं सुने. आणि त्यानंतर काय करायचं? टिकल्या उडवून टाकायच्या. मग टिकल्या जर उडवलं तर वरती काय होणार मित्रांनो? 80,000. 80,000 आणि खाली काय झालं? फक्त 8 झालं. मग 8 एक्के 8, 8 एक्के 8 आणि इथं किती शून्य? 4 शून्य. किती शून्य आली? 4. मग लक्षात घ्या इथं 10चा x घात बरोबर इथं एकावर किती शून्य आहेत? 4 शून्य. एकावर जेवढी शून्य असतात तेवढा 10चा घात असतो. एकावरच्या आत्ताच सांगितलं तुम्ही लास्ट एक्झाम्पलला की एकावर 4 शून्य, तर इथं 10चा कितवा घात आला मित्रांनो? 4था घात. आणि मग बघा दोन्ही बाजूचे पाये समान झाले, या पायाला हा पाया कट झाला. मग x बरोबर किती आलं? 4. x बरोबर 4 हे त्याचं किंमत आली. ओके, ठीक आहे. लगेच आपण पुढचं एक उदाहरण घेऊया. सेम उदाहरण. मला असं वाटतंय ते उदाहरण तुम्ही सोडवावं. ते उदाहरण तुम्ही सोडवावं असं मला वाटतंय. इथं उदाहरण लिहितो बघा मी की जर 0.03 चा वर्ग गुणिले 10चा x घात बरोबर 0.9 असेल तर x बरोबर किती? सेम प्रश्न आहे, फक्त आकडे बदललेत. सेम प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सेम प्रश्न आहे, आकडे बदललेत. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो. कारण जर अडचण येत असेल तर मी तुम्हाला हे समजावून सांगतोयच. पण मला असं वाटतंय तुम्हाला अडचण येता कामा नये, कारण का अडचण येण्यासारखं काही नाहीच आहे याच्यामध्ये. ओके, तर बघा 0.03 चा दुसरा घात गुणिले 10चा x घात बरोबर 0.9 असेल तर x बरोबर किती? तर या प्रकारात पहिल्यांदा काय करायचे आपल्याला मित्रांनो? दिलेला घात करून घ्यायचा. आता डायरेक्ट तुम्ही काय करू शकता बघा, 3 चा दुसरा घात आहे. 3 चा वर्ग किती हो? तर 3 चा वर्ग 9. 3 चा वर्ग किती येतो? इथं 9. पण बघा आता दुसरा घात करताना मी तुम्हाला मगाशीच नियम सांगितलेत. दशांश अपूर्णांकाचा घातांक करताना दुसरा घात करताना दशांश चिन्हानंतरची घरं दुप्पटच होतात. तिसरा घात करताना तिप्पट होतात. चौथा घात करताना चौपटच होतात. मग इथं बघा 0.03 चा दुसरा घात आहे ना, तर 3 चा वर्ग 9. टिकली नंतर किती घर आहेत? 2 घर आहेत, तर ती दुप्पट होणार. 2 ची दुप्पट 4 घर होणार. एकच घर आहे इथं, एकच घर आहे. कमी किती पडतायत? 3 घर कमी पडतायत. मग इथं 3 शून्य, 1 2 3 आणि इथं पॉइंट आणि इथं 0 गुणिले 10चा x घात बरोबर 0.9. ओके, आता एक गुणिले 0.0009 ते पलीकडे गेल्यानंतर काय होणार? भागिले होणार. मग इथं काय होणार बघा, इकडे या साईडला राहिलं 10चा x घात बरोबर 0.9 छेद 0.0009. काय झालं? तर एक गुणिले 0.0009 आहे, ते इकडे भागिले 0.0009 झालं. लक्षात ठेवा. मग आता पुन्हा एकदा काय झालं हे, तर दशांश अपूर्णांकांचा भागाकार आला. मग दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिली स्टेप काय आहे, तर टिकली नंतरची घरं समान करून घ्या. छेदामध्ये टिकली नंतर किती घर आहेत? 4 घर आहेत. वरती किती घर आहेत? 1 घर आहे. कमी कुठं पडतायत? वरती. मग जिथं उणे तिथं सुने. वरती 3 घर कमी पडतायत ना, तर इथं घेऊन टाका आणि त्यानंतर टिकली उडवून टाका. टिकली जर उडवली तर काय झालं वरती बघा, तर वरती झालं 9,000 आणि छेदामध्ये काय झालं? 9. तर 9 एक्के 9, 9 एक्के 9 आणि हे 3 शून्य. ओके, म्हणजे बघा इथं 10चा x घात बरोबर 1000. 1000 म्हणजे एकावर 3 शून्य आहेत. म्हणजेच काय झालं इथं 10चा तिसरा घात. 10चा तिसरा घात. मग x आता इथं बघा, मग हे पाय समान झाले तर पायाला पाया कट झाला. x बरोबर किती आलं? 3 आलं. x बरोबर 3 आलं. ओके, म्हणजे हा प्रकार सुद्धा क्लिअर झाला. हा प्रकार काहीच अवघड नाही, लक्षात ठेवा. ओके, एक तोंडी प्रश्न मी तुम्हाला विचारतो. बघा,
इझिली तुम्ही, मी प्रश्न विचारल्या तुमचं उत्तर तयार असेल. प्रश्न असा आहे, 27 हा 9चा कितवा घात आहे? काय प्रश्न आहे लक्षात घ्या. तर 27 हा 9चा कितवा घात आहे? लिहितो पण वाटतं, फक्त तोंडी नाही तरी तर लिहितो. आता बरेच जण बघा, प्रश्न असा आहे, 27 हा 9चा कितवा घात आहे? हा प्रश्न अतिशय छान आहे दिसायला, अतिशय छान आहे दिसायला, पण हा प्रश्न मुटकुळा करतो. लक्षात ठेवा, हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला बऱ्याच वेळा आलेला आहे. 27 हा 9चा कितवा घात आहे? इथं बरेच जण काय उत्तर लिहितात माहितीये का? तिसरा. 27 हा 9चा तिसरा. आता जर 9चा तिसरा घात आपण बघितलं, लक्षात घ्या, तर 9चा तिसरा घात म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9 असतं. तर 99 81 81 90 729 होतं. 9चा तिसरा घात 729 होतो, 27 होत नाही. लक्षात ठेवा, 9ची 3 पट आहे, पण तुम्हाला पट विचारलीच नाही. तुम्हाला पट विचारली नाही, तुम्हाला काय विचारलंय? फक्त घात विचारलाय. ओके, तर हा जो प्रश्न आहे ना, 27 हा 9चा कितवा घात आहे, हा प्रश्न आजच्या लेक्चरला तुम्हाला होमवर्क साठी आहे. काय आहे? होमवर्क साठी आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला काढून दाखवेन. पण मला तुमच्याकडून या उत्तराची अपेक्षा आहे. कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की द्याल. ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या सेशन मध्ये आपण घातांक या प्रकरणातील अतिमहत्वाचे प्रश्न आहेत ना, अतिमहत्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. लक्षात ठेवा, अतिमहत्वाचे प्रश्न. आपण आतापर्यंत फक्त घातांक प्रकरण शिकत होतो, वेगवेगळे प्रकार शिकत होतो, आणि हा प्रश्न होमवर्क साठी आहे, तो नेक्स्ट सेशनला मी तुम्हाला सोडवून देईन. ओके, तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. जर तुम्ही आपला वेनेटरचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगोदरच मिळून जाईल. ओके, तर या सेशन मध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.